नमस्कार मंडळी, आजच्या गोष्टीचं नाव आहे गळचेपी. आत्ताचे विविध प्रकारचे आवाज ऐकून काही गोष्टी नक्कीच आठवतात. त्या म्हणजे 90च्या दशकामध्ये साधारणपणे वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज आपल्या कानावर पडायचे. एवढंच नाही तर घराच्या आजूबाजूला, अंगणात, परसबागेत, झाडांवर, उद्यानात, शाळेत किंवा गावात, गल्लीबोळात सुद्धा चिमण्यांचे, पक्ष्यांचे, कावळ्यांचे, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कानी सहज पडायचे. पर्यावरणाचा तो अतिशय महत्त्वाचा भाग होता, आहे. ह्या सृष्टीची निर्मितीच मुळी नादातून झाली, ध्वनीतून झाली असं शास्त्र सांगतं, प्राचीन विज्ञान सांगतं. अशावेळी या पर्यावरणाचा समतोल राखत असताना इतर प्राणी, त्यांचं अस्तित्व, त्यांचे आवाज, त्यांचे ध्वनी हे देखील कुठे ना कुठे आपली वेगळी भूमिका निभावत असतात. त्या पर्यावरणाला सांभाळत असतात, अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे. हे काही तत्त्वज्ञान नाही, हे काही पुस्तकी ज्ञानही नाही, हे वास्तव आहे आपल्या भोवतालचं. हे सर्वांना ठाऊक, सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे. पण आजूबाजूला आता पक्षी कमी झाले आहेत, हे मात्र वास्तव कोणीच नाकारू शकणार नाही. बाकी सगळे वाद, प्रवाद, विचार, संकल्पना, तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टी बाजूला गुंडाळून ठेवल्या तरीही हे वास्तव आता बदलता येईल की नाही, हा मात्र यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. सुशांत चिमण्यांच्या येण्याची गेल्या अनेक दिवसापासून वाट पाहत होता. चिमण्यांची त्याला जेवढी आवड तेवढीच कावळ्यांची. गावातल्या एका मंदिरात त्याच्या भोवती जवळ असलेलं एक फरसाणचं दुकान आणि त्या दुकानाचा मालक रोज पहाटे सूर्योदयाच्या समयी असंख्य पक्ष्यांना अन्नदान म्हणून करायचं काहीतरी. त्याच्या वतीने त्याला जमेल तसं तो नित्यनेमानं अनेक वर्षापासून हे करत आला आहे. त्यामागं धार्मिक श्रद्धा असेल, भावना असेल, पण तो आपल्या या सर्व मित्रांना, मित्रच म्हणूयात, सांभाळत होता. पण हे ध्वनी त्याला एक वेगळी प्रेरणा देत असावेत असं सुशांतला मनोमन वाटत होतं. आपण काय करतोय शहरात येऊन? करिअर, प्रगती, विकास वगैरे वगैरे. पण या पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपलं काय योगदान आहे? तर त्याचं उत्तर आहे काहीच नाही. निदान आपल्या घराजवळ एखादं झाड लावावं म्हटलं तर तेही शक्य होत नाही, कारण आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात राहतो. तिथे जागेची अडचण, नाना प्रकारच्या अडचणी, पाण्याचा प्रश्न, त्यामुळं तेही शक्य होत नाही. मग आपण करतोय काय? आयुष्यभरात करतोय काय? तर फक्त करिअर, आपलं यश, आपली प्रगती, सगळं आपलं. मग हे पर्यावरण आपलं नाही का? हा निसर्ग आपला नाही का? आपण कोणीच लागत नाहीत का त्या निसर्गाचे, पर्यावरणाचे? आपली जबाबदारी काहीच नाही का? सुशांतला असंख्य प्रश्न पडत होते. 90च्या दशकातले हे आवाज लुप्त झालेत. माणसानं या पक्ष्यांकडं, या प्राण्यांकडं जणू दुर्लक्ष केलं आहे. तो आपल्याच नादात आहे. खरा नाद त्यानं हरवला आहे, असं चित्र आहे. अलीकडंच जागतिक एका संस्थेनं दिलेल्या अहवालानुसार जगभरातले असे 68% वर आवाज लुप्त झालेत. म्हणजेच हे प्राणी
नष्ट झालेत की काय अशी शंका यावी. काही भागात असे आवाज येतात, आजही येतात, पण ते तुरळकच आहे. तसे आवाज कानी पडताच आपल्याला आठवतो तो आपला सुंदर भूतकाळ. मग वर्तमान बिघडलं तरी कसं? तर वर्तमानात आपण त्या भूतकाळाकडून काही शिकलोच नाहीत. फक्त भूतकाळातला तो आनंद आपण स्मरणात ठेवून जगतोय. काही दिसल्यानंतर ते आपल्याला आठवतं, पण त्यापासून आपण प्रेरणा मात्र घ्यायचं जणू विसरून गेलोय. कारण प्रेरणासुद्धा आता आपण सोयीनं घेतोय. करिअरच्या दृष्टीनं असेल तरच आपण त्याकडे वेळ देतो, अन्यथा नाही. पण आपण काहीतरी देणं लागतो ही भूमिका, हा विचार कुठे गेला कुणास ठाऊक. सुशांत गॅलरीतून पाहत होता. काही चिमण्या समोरच्या एका झोपडीसमोर त्या झोपडीच्या अंगणात छान बागडत होत्या. त्यांचा चिवचिवाट त्याचं लक्ष वेधून घेत होता आणि त्याला त्या 90च्या दशकात पुन्हा घेऊन जात होता. तिथपर्यंत सगळं ठीकच होतं, पण पुढं डिजिटल युग आलं, सोशल मीडिया आला, मोबाईल, ह्या सगळ्या गोष्टींनी जणू या पक्ष्यांना त्यांच्या आवाजाला, या प्राण्यांना त्यांच्या आवाजाला, त्यांच्या आवाजाची त्यांची जणू गळचिपीच केली की काय असं सुशांतला वाटू लागलं. तो आतल्या दुःखी झाला होता. माझ्या हातून काय करता येईल बरं असं पुन्हा पुन्हा विचार करत होता. मी एकटा करणार तरी काय असंही त्याला वाटलं. पण हे आवाज ऐकण्यासाठी आता तो पुन्हा धडपडू लागला. तसा त्याच्यातला बदल तो स्वतः टिपू लागला. त्याच्या लक्षात आलं होतं आपण करिअर, शहरीकरण आणि स्वार्थ याच्या पलीकडे कुठेही धावत नाही आहोत. शेवटी हाती समाधान नाहीच हेही त्याला आता स्पष्ट, म्हणजे अगदी स्पष्ट दिसत होतं. इथपर्यंत ठीक होतं. आता आपलं करिअर स्थिरावलं आहे, सगळ्या गोष्टी स्थिरावल्यात. मग आता काय? आताचा वेळ तरी किमान आपण पर्यावरण, भोवताल, निसर्गासाठी दिलाच पाहिजे. माझ्या परीनं मला जेवढं करता येईल ना हे मी केलं पाहिजे. हे आवाज पुन्हा मी ऐकले पाहिजेत, ऐकण्याची सवय केली पाहिजे. त्यासाठी काही करता येईल का असाही प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मुलांना, पुढच्या पिढीला हे आवाज मी फक्त मोबाईलमधून ऐकवणार का, किंवा रेकॉर्ड केलेले ऐकवणार का, हा विचारच सुशांतला अस्वस्थ करत होता. सुशांतला वाटत होतं हे आवाज माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना सहजपणे ऐकायला मिळायला हवेत. अशी या आवाजांची गळचिपी होता कामा नये. ती अशीच होत राहिली तर आणखी काही वर्षांमध्ये माणसाच्या आवाजाची सुद्धा गळचिपी व्हायला वेळ लागणार नाही. कारण पर्यावरण, निसर्गच संकटात असेल तर माणूस संकटात येणार आहे हे वेगळं सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची फारशी गरज लागणार नाही. तेव्हा ही गळचिपी, त्यांचा आवाज आपण दाबून टाकू नये. तो अधिकार आपल्याला नाहीच मिळेल. कारण या पर्यावरणाचे, निसर्गाचे आपणही एक घटक आहोत. त्यामुळं आपण आपली जबाबदारी उचललीच पाहिजे या विचारानं सुशांत कामाला लागला होता. त्यानं हळूहळू आपल्या घरातही अनेक बदल केले. गॅलरीपासून जिन्यापर्यंत त्यानं काही झाडं, काही रोपं, काही वेली लावल्या. चिमण्यांसाठी, पक्ष्यांसाठीही त्यानं गॅलरीत त्यांची येण्या जाण्याची, मुक्कामाची व्यवस्था केली. म्हणजे घरटं तयार केलं. त्यांच्या भोजन पाण्याचीही व्यवस्था केली, दाणा पाण्याचीही व्यवस्था केली. केवळ उन्हाळाच नाही तर वर्षभर त्यांना आपल्याकडून काही ना काही सेवा घडत राहावी म्हणून तो त्या पक्ष्यांना आणत होता. मुलांनाही घरात आता घर असल्यासारखं वाटत होतं. कारण घरात फक्त मम्मी पप्पा आणि आपलेच आवाज होते, किंवा सारखा दिवाणखान्यातला TV किंवा कम्प्युटरवरचे व्हिडिओ गेम्सचे प्रचंड वेगवान आवाज या व्यतिरिक्त मुलांच्या कानी काहीच पडत नव्हतं. आता मात्र पप्पांनी फार छान केलं बरं. आता मला TV समोर बसावं असं वाटत नाही. काही वेळ का होईना त्यांची, सुशांतची दोन्ही मुलं गॅलरीत जाऊन बसतात. तिथं फोफावलेले जे छोटे छोटे वेल आहेत त्या वेलाच्या
सावलीत त्याला आलेली फुलं ते पाहतात, न्याहाळतात. तिथे अधूनमधून येणारे पक्षी ते पाहतात, त्यांचे आवाज ऐकतात, प्रसन्न होतात. तिथंच बसून अनेक वेळा त्यांचा ब्रेकफास्टही होतो आणि हट्टानं ती दोघं जणं त्या वेलाच्या जवळच, त्या झाडांच्या जवळच गॅलरीतल्या त्यांचं डिनरही करत असतात. आता सुशांतच्या घरातलं वातावरण बदललेलं होतं. गळचिपी होऊच द्यायची नाही असं सुशांतनं ठरवलेलं होतं आणि तो आपल्या कृतीतून तसा बदलही करत होता. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.